नमस्कार. आज आपण कार्तिक शुद्ध एकादशी किंवा तिलाच प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठी एकादशी असं म्हटलं जातं. 4 महिने चातुर्मासामध्ये आपण असं पाहिलं की आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं गेलं आणि आजच्या या एकादशीला देवउठी किंवा प्रबोधिनी एकादशी असं म्हटलं जातं. खरं तर हा जो मधला 4 मासांचा काळ आहे त्या काळामध्ये देव झोपले असं म्हटलं जातं. तर देव झोपतात म्हणजे काय हे आपण देवशयनी एकादशीला पाहिलेलं आहे. खरं तर देवाने झोपून चालेल का? याच कालखंडामध्ये देव सृष्टीचं रक्षण करतात, सृष्टीचा सांभाळ करतात, सृष्टीमध्ये वाढ करण्याचं काम करतात, वाढवण्याचं काम करतात. निसर्ग सगळीकडे हिरवागार होतो, पिकं येतात, फुलतात, धनधान्यानं समृद्ध पृथ्वी होत असते. ह्या सगळ्या गोष्टी 4 महिन्यामध्ये होतात आणि आपण असं म्हणतो की देव झोपले. देवाला हे काम करायचं असतं म्हणून देवानंच आपल्याला सांगितलं की मी झोपलो होतो, हे सगळं तुम्ही केलं. आणि मग 4 महिन्यानंतर देव या कार्तिक शुद्ध एकादशी दिवशी उठतात. हाही दिवस जसा आपण आषाढी एकादशीला मोठ्या प्रमाणात साजरा करतो तसा हा कार्तिकी एकादशीचा दिवस सुद्धा मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आणि मग हा दिवस देवउठी म्हणजे आजच्या दिवशी देव उठले आणि मग कामाला लागले. का तर याच कालखंडामध्ये धनधान्याने समृद्ध झालेली पृथ्वी आपल्याला पाहायला मिळते, पिकं आलेली असतात आणि मग याचा नैवेद्य या दिवशी उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी तुलसी विवाह केला जातो. ही एकादशी काय सांगते तर देवांना उठण्यासाठी नाही तर आपल्यातला राम जागा करण्यासाठी आहे. माझ्यातला राम पण झोपी गेलेला होता, माझ्यातला रामही झोपलेला आहे. मी जागा होत नाही, आळसामध्ये झोपून जातो. माणूस इतका आळशी बनलेला आहे. संस्कृतमध्ये सुभाषित आहे आपण पाहिलेलं आहे, आलस्यस्य कुतो विद्या अविद्यस्य कुतो धनम. आळशी माणसाला विद्या मिळत नाही, तसं विद्या नसणाऱ्याला धन सुद्धा मिळत नाही. म्हणून उत्तिष्ठ नरशार्दूलः असं अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण म्हटले होते किंवा उत्तिष्ठ जागृतः असं आपला वेद सांगतात. अशी आपली संस्कृती सांगते की उठा, जागे व्हा. आपली संस्कृती झोपणाऱ्याला जागं करते, जागं होणाऱ्याला उठायला लावते, उठणाऱ्याला उभं राहायला शिकवते, उभे राहणाऱ्याला चालायला शिकवते आणि चालणाऱ्याला धावायला शिकवते. अशी ही आपली संस्कृती आहे. बसून राहायला सांगणारी आपली संस्कृतीच नाही आहे. त्यामुळे उत्तिष्ठ नरशार्दूला, उत्तिष्ठ जागृतः, जागा हो, उठ. अगदी आपल्याला रामायणातलं एक उदाहरणही माहिती आहे की प्रभू रामचंद्र सीतेचा शोध घेत असताना ज्यावेळी सुग्रीवाच्या राज्यामध्ये आले त्यावेळेला वालीनं त्या संपूर्ण किष्किंधा पर्वतावर सगळीकडं त्राहिमाम करून सोडलं होतं. लोकांना तो त्रास देत होता आणि अशा कालखंडामध्ये काय झालं की राम आले. सुग्रीव हा रामांचा मित्र होता आणि सुग्रीवानं सगळे घडलेली घटना वगैरे तिथं सांगितली की काय झालेलं आहे, वालीनं काय केलेलं आहे. वाली एका ह्याच्यामध्ये गेला होता, तो नेमका बाहेर आला, त्यानं सुग्रीवाच्या पत्नीला घेऊन गेला वगैरे वगैरे सगळं त्यानं सांगितलं. मग अशा वेळेला प्रभू रामचंद्रांनी त्या वालीला मारलं होतं आणि मग सुग्रीवाला राज्यावर बसवलेलं होतं, सुग्रीवाच्या ताब्यात राज्य दिलेलं होतं. पण नंतर पावसाळ्याचा कालखंड आला आणि सुग्रीव गाणं बजावणं खाणं पिणं याच्यामध्ये मस्त झाला. मग लक्ष्मणाला राग आला की सुग्रीवानं रामाला वचन दिलं होतं की मी सीतामाईचा शोध लावेन. मग लक्ष्मण सुग्रीवाला जागे करायला गेले. उत्तिष्ठ जागृतः, जागा हो. ज्या मार्गानं वाली गेला तो मार्ग अजून बंद झालेला नाहीये. तू रामाचं काम विसरलास. तू रामाला वचन दिलं होतंस मी काय करेन ते. रामाचं काम जो विसरला त्याला भगवंत विसरत नाही, लक्षात ठेवा. ईश्वराचं काम म्हणजे तरी काय हो, ईश्वराचं काम म्हणजे माणसावर प्रेम करणं, माणसाला आनंद मिळवून देणं, माणसांजवळ विचार नेऊन पोचवणं, माणसाला जागं करणं, माणसाला वाईट विचारांपासून परावृत्त करणं. म्हणून ही देवउठी एकादशी, म्हणून ही प्रबोधिनी एकादशी की जागे व्हा. आता तरी जागे व्हा. 4 महिने पावसाळ्यात इकडं तिकडं तुम्ही झोपून काढले असतील, काही 4 गोष्टी चांगल्याही केल्या असतील, पण आता तरी जागे व्हा. वाईट विचारांपासून परावृत्त व्हा, जागृत व्हा आणि कामाला लागा. ईश्वराचं काम करा, ईश्वराच्या कामामध्ये सहभागी व्हा, रामाला विसरू नका. ही गोष्ट माणसानं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येकानं आपल्याला वेदांनी उपनिषदांनी भगवद्गीतेमध्ये आपल्याला समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे की जागे व्हा. पण तरी पण आज माणूस खा प्या मजा करा याच्यामध्ये गुंतलेला आहे. निव्वळ असंच जीवन जगतोय, जीवनात आनंद नाही आहे, स्वारस्य नाही आहे, असं व्हायला लागलेलं आहे. जीवनातला आनंद जर पुन्हा मिळवायचा असेल तर जागा होणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला जीवनातला आनंद मिळू शकतो, तरच तुम्ही जीवनात सुखी समाधानी होऊ शकता. म्हणजे जागं व्हायचं म्हणजे काय करायचं, नुसतं उठून माणूस अगोदर उठतो का जागा होतो.
तर तो अगोदर जागा होतो आणि मग उठतो. प्रथम त्याला जाग येते, कारण तो जाग आले तरी डोळे बंद असतात. असं त्याला वाटतं की अरे मी जागा झालो आहे, जाऊ दे 2 मिनटं पडूया, असं करत तो 2 मिनटाचे तास तास पडत असतो. तो जागा झालेला असतो पण उठत नाही. म्हणून अगोदर तो जागा होतो, त्याला जागा भगवंत करतो. झोपेतून जागा करण्याचं काम ईश्वर करत असतो हे त्याला कळत नाही. आपल्यातच ईश्वर बसलेला आहे हे माणूस विसरला. आणि म्हणून उत्तिष्ठ जागृता, जागं होणं गरजेचं आहे. विचारांसाठी जागं झालं पाहिजे, माणसांसाठी जागं झालं पाहिजे, माणसांवर प्रेम केलं पाहिजे, माणसांना आनंद मिळवून दिला पाहिजे. हेच रामाचं काम आहे. रामाचं वेगळं काहीच काम नाही. आणि म्हणून ह्या देव उठी एकादशी दिवशी 4 महिन्याचा चातुर्मास संपतो. देव उठतात, देव जागे होतात आणि देव जागे झाले की कामाला लागतात. माणसांमधलं प्रेम जागं होतं. दुसऱ्या दिवशी आपल्याकडे आणखीन एक परंपरा आहे की दुसऱ्या दिवशी देवाचा तुळशीबरोबर विवाह लावून दिला जातो. श्रीकृष्णाचा पण दुसऱ्या दिवशी तुलसी विवाह लावून दिला जातो. खरं तर ही रूपक कथा आहे. कथा जी आहे ती रूपक कथा आहे. आपल्याला त्या कथेतला आशय समजलेला नाही आहे. फार प्राचीन काळी जालंधर नावाचा एक राजा होता आणि त्याची वृंदा नावाची एक पत्नी होती. ह्या जालंधराची वृंदा नावाची पत्नी होती आणि त्याला असं वरदान होतं की ही वृंदा पतिव्रता होती. हिचं पातिव्रत्य जर खंड झालं तरच जालंधर मरू शकतो. आणि तिच्या पातिव्रत्याच्या जोरावर तो जालंधर राक्षस समाजामध्ये नको नको त्या गोष्टी करत होता. वाईट विचार पसरवले होते, लोकांना त्रास देत होता, त्राहीमाम करून सोडलं होतं. आणि मग अशा वेळेला विष्णूंनी जालंधराचं रूप घेऊन त्या वृंदेचं पातिवृत्य खंडित केलं. आणि पातिवृत्य खंडित केल्यानंतर इकडं हा जालंधर राक्षस मरून गेला. मग वृंदेला ते कळलं की बाबा हे काय झालेलं आहे, विष्णूनं आपल्याबरोबर दगा केलेला आहे. म्हणून तिनं विष्णूला काय केलं, शाप दिला की तू दगड होशील. म्हणून विष्णू शालिग्राम झाले. आणि मग विष्णूंनी पण तिला शाप दिला की तू वनस्पती बनशील आणि ती तुळस झाली. असं त्या ह्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि मग असं झाल्यानंतर तुळस बनली. ती तुळस किती औषधी आपल्याला माहिती आहे. मग म्हणून काय केलं जातं की कृष्णाचं आणि तुळशीचं लग्न लावून दिलं जातं. कृष्णाचं आणि तुळशीचं लग्न लावून दिलं जातं का, तर पातिव्रत्य खंडित केलं म्हणून. खरं तर ही रूपक कथा आहे. वृंद नावाची जालंधराची टोळी होती जी जालंधराबरोबर एकनिष्ठ होती. जालंधर म्हणेल ती ते करत होती. आणि मग ही जी संघनिष्ठा होती, आजच्या कलियुगामध्ये सुद्धा संघनिष्ठेची गरज आहे. ही जी संघनिष्ठा होती, ही संघनिष्ठा तोडणं कोणीतरी गरजेचं होतं. ही जर जालंधराची संघनिष्ठा तोडली असते तर निश्चित तो जालंधर संपणार होता हे विष्णूंना माहीत होतं. आणि म्हणून त्याची संघनिष्ठा तोडली. त्या टोळीतले सगळे लोक फोडले आणि फोडल्यामुळे ते विष्णूंच्या बाजूनं झाले. आणि मग त्याच्यामध्ये जालंधराला संपवणं अवघड गेलं नाही. मग त्या वृंदवरून त्या टोळीला वृंदा असं नाव पडलं. आणि त्या टोळीनं मान्य केलं की भगवत विचार किती महत्त्वाचे आहेत, भगवंताच्या विचारांची किती गरज आहे. आणि मग त्यांनी भगवंताच्या विचारांप्रमाणे वागायला लागले. लग्न लावलं म्हणजे काय, पातिव्रत्य स्वीकारलं म्हणजे त्यांचं रक्षण. विष्णूंनी सांगितलं की तुमचं रक्षण मी करणार आहे, त्यामुळं तुम्ही काही घाबरू नका. आणि मग त्या टोळीनं विष्णूंचं हे स्वीकारलं आणि मग त्यांच्याबरोबर लग्न केलं. असं पण मग तिच्याबरोबर लग्न केलं असं ते रूपकात्मक कथेमध्ये दिसतं. पण प्रत्यक्षात त्या टोळीला आपलंसं केलं आणि ती टोळी जालंधराची जी होती ती विष्णुमय झाली, सत्विचारांची झाली, दैवी विचारांची झाली. आणि म्हणून संघनिष्ठा तोडण्याचं काम या विष्णूंनी केलेलं होतं. आणि मग तुळस ही संघनिष्ठा असणारी टोळी होती. म्हणजे तुळस आपण किती पवित्र मानतो. तुलसी श्री सखी शिवे पापहारिणी पुण्य दे, नमस्ते नारदनुते नमो नारायण प्रिये, असं तुळशीला म्हटलेलं आहे. 52 रोगांवर इलाज त्या तुळशीचा चालतो. एवढ्या आजारांवर ही तुळस काम करते. त्यामुळे तुळशीला पापहारिणी पुण्य दे असं म्हटलेलं आहे. म्हणून प्रत्येकाच्या दारात आपल्याकडं तुळशी वृंदावन असतं, असावंच अशी आपल्याकडे संकल्पना आली. या तुळशीच्या पानांचा, लाकडाचा, मुळ्यांचा सगळ्याचा उपयोग केला जातो. लाकडापासून वारकरी संप्रदायामध्ये गळ्यातली माळा बनवली जाते, जिला तुळशी हार गळा कासे पितांबर असं आपण म्हणतो. विठ्ठलाला सुद्धा तुळशी वाहिल्या जातात, विष्णूला तुळशी वाहिल्या जातात, तुळशीप्रिय मानल्या जातात. कारण ही 52 रोगांचं हरण करणारी वनस्पती आहे. त्यामुळे ती आपल्या दारामध्ये असली पाहिजे. म्हणून तुळस ही पुण्यवान आहे असं म्हटलं जातं. तुळशीला आपण मानतो अशी ही तुळस माझ्याही दारामध्ये लागली पाहिजे. असा हा तुलसी विवाह माझ्याही जीवनामध्ये झाला पाहिजे, माझ्या हृदयात झाला पाहिजे, माझ्या हृदयातल्या ईश्वराबरोबर झाला पाहिजे. तर मी माझ्या जीवनातली दुःख दूर करू शकतो, माझ्या जीवनातला आळस घालवू शकतो. आणि हाच आळस या दिवशी निघून जावा ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.